नमस्कार, मी वनिता रोंगटे बोलते. आम्हाला माझ्या नातीचा नवस फेडायला जायचं होतं. तर माझ्या मुलांनी एक लेडीज ड्रायव्हर आहे म्हणून सांगितलं मला ज्यावेळेस गाडी बुकिंग झाली त्यावेळेस. तर मी घाबरत होती, एवढा लांबूनचा प्रवास होता. तर मी बोलली अरे लेडीज कशी गाडी चालवणार, कारण पहिल्यांदा गाडी चालवतात पण इकडे चालवतात, एवढ्या पहाडात गाडी चालवायची होती आणि त्याच्यात मला असं वाटलं की गाडी कशी चालवणार लेडीज. पण ज्यावेळेस मी आता जाऊन आले, आता जस्ट मी खडवली ते, मला इतकं छान त्यांचं ड्रायव्हिंग वाटलं. तर आता मला कुठेही जायचं असेल तर मी त्यांनाच नेईल. आता मी गव्हर्नमेंटच्या गाडीने जाईल. बस मला एवढंच बोलायचं होतं. थँक्यू सो मच. आणि हा दादांचा मुलगा आहे यश. तुला कसं वाटलं माझ्यासोबत प्रवास करून? छान. काही बोलायचं तुला? बोल बरं. आज तुम्ही आम्हाला सोडलं त्यात तुमचे खूप खूप धन्यवाद. अरे वा, थँक्यू यश. आणि आपण पिकअप खडवलीवरून केलेलं. आणि कोणत्या गावाला गेलतो आपण? धारदेव. धारदेवला आणि मुदखेडला त्यांचं गाव होतं. तिकडनं रिटर्न परत खडवली आम्ही आलो. 2 दिवसाचा प्रवास होता, पण खरंच पॅसेंजर खूप छान होते. आणि आम्ही कसलं, तुम्हीच खूप छान भेटलात. मला असा ड्रायव्हर कधीच भेटला नव्हता. खरंच माझ्या जिंदगीत फर्स्ट ड्रायव्हर. थँक्यू सो मच. ऍप्रिशिएट ड्रायव्हरला. आणि दादांनी कॅब बुक केलेली. दादा मला इंस्टावर व्हिडिओ बघून माझी गाडी बुक केली होती दादांनी. दादा, तुमचा कसा अनुभव होता? अनुभव पहिल्यांदा लेडीज ड्रायव्हर घेऊन गेलतो. अनुभव खूप खतरनाक होता. वाटलं नव्हतं एवढा धसावरती गाडी जाईलच म्हणून, कारण का थोडी मध्ये आमची गाडी अटकली होती मातीमुळे. दुसरी गोष्ट, सगळ्या लेडीज होत्या मी सोडून, तर मुलगी पण होती, त्यामुळे लेडीज ड्रायव्हर मला कंपल्सरी पाहिजे होती. आणि यापुढे 100% त्यांनाच बोलवलं. त्यांनी किती काय कुठे बुकिंग असली तरी त्यांनाच आम्ही बोलू. थँक्यू दादा, थँक्यू. आणि नक्की मी तुमची बुकिंग नेहमीच ऍक्सेप्ट करेल. आणि धन्यवाद, तुम्ही माझी एवढी विश्वासाने गाडी बुक केली आणि जो विश्वास माझ्यावर दाखवला. धन्यवाद आणि थँक्यू सो मच.